सो बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मुलं खूप हायपर आहेत. हायपर का आहेत? कारण त्यांच्या आहारामध्ये रिफाइंड शुगर खूप जातीये किंवा फायबरचं प्रमाण खूप कमी आहे. प्रथिनं खूप कमी जातात. मग त्यांच्या इम्युनिटीवर पण परिणाम होतोय आणि त्यांच्या ओव्हरऑल ग्रोथवर पण परिणाम होतोय. कारण का ग्रोथ स्पर जो म्हणतो आपण, लहान मुलांच्या वाढीच्या वयामध्ये प्रोटीनची प्राथमिक गरज असते. कारण का त्यांचं मसल मास त्याच्यावर अवलंबून आहे, त्यांची उंची त्याच्यावर अवलंबून आहे आणि बऱ्याच वेळा आपण असं बघतोय की आता स्कूलमध्ये गेल्यानंतर आउट ऑफ 10 6 मुलं ओबीस आहेत किंवा 6 मुलं ओव्हरवेट आहेत. मग आणि त्यांचं खाणं जर बघितलं तर बिस्किट्स खूप जास्त आहेत, डोनट्स किंवा ह्या प्रकार केक पेस्ट्रीज सारखे प्रकार, बेकरी प्रॉडक्ट्स खूप जास्त आहेत आणि कमी काय आहे की भाज्यांचं प्रमाण कमी आहे. आणि त्यांच्या आयांना एस्पेशली असं वाटतं की भाजी खात नाहीये तर आपण त्याला वेगवेगळी आपण केचप वापरूयात, वेगवेगळी ड्रेसिंग वापरूयात. मग परत एकदा जेव्हा तुम्ही भाजीचं प्रमाण कमी करताय आणि असे केचप किंवा ड्रेसिंग वापरताय तेव्हा पण पोटामध्ये जास्त प्रमाणात साखर जाते, मीठ जातं. म्हणून ही मुलं अशी ऍक्टिव्ह होत नाहीयेत, म्हणजे हायपर ऍक्टिव्ह होतात. तर एक पहिली गोष्ट प्रथिनांचा वापर करणे. दुसरी गोष्ट लहान मुलांना सीझनल फ्रुट्स देणे, की त्यांना चावून चावून खायला लावणे, त्यांना कुठल्या प्रकारचं ज्यूस न देणे. तिसरी गोष्ट पीअर प्रेशरच्या खाली इन्फ्लुएन्स नाही होणे. बऱ्याच वेळा असं होतं की शेजारचा मुलगा डब्यामध्ये केक्स आणि पेस्ट्री आणतोय म्हणून मला पाहिजे, किंवा समोरच्या मुलाचा बर्थडे आहे म्हणून तो चॉकलेट्स वाटतोय, तो डोनट्स वाटतोय, तो केक्स खातोय म्हणून मला पण असाच सेलिब्रेट करायचा आहे. सो ह्याच्याबद्दल थोडं अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि मला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीन टाईम. बऱ्यापैकी मुलं ही स्क्रीन समोर बसून जेवतात, तर ते अवॉइड करणं गरजेचं आहे. जेवताना डोळ्यांनी बघणं गरजेचं आहे. त्यामुळे स्क्रीन नको. मुलांना हाताने जेवू देत. साधारणपणे 1.5 वर्षाच्या नंतर मूल हाताने खाऊ लागतं. त्याला जेवढं खायचं तेवढं खाऊ देत, पण हातांचा वापर करू देत, जेणेकरून न्यूरो मुवमेंट चांगला व्हायला लागतील आणि ऑटोमॅटिकली शरीराला एक सवय होईल की आपण आपलं अन्न जेवायचंय, आपल्या आपल्या हाताने जेवायचंय. त्याला त्या पदार्थांना स्पर्श करून, त्याचा वास घेऊन, त्याची चव बघून त्याची टेस्ट डेव्हलप होते. आणि ज्या मुलांच्या तब्येतींमध्ये बऱ्याच वेळा असं दिसतं की इम्युनिटी कमी होतीये, तर पहिलं म्हणजे डिवर्मिंग डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावं. बऱ्याच वेळा मुलं बाहेरचं खातात किंवा बाहेरचं खाली पडलेलं उचलून खातात, तर वर्म इन्फेस्टेशन असतं. जेव्हा जेव्हा जंत असतात तेव्हा तेव्हा शुगर क्रेविंग जास्त होतं, इरिटेबल असतात मुलं, झोपेमध्ये शू होण्याचं प्रमाण वाढतं, नखं खातात खूप. तर हे सगळे जे गोष्टी आहेत त्या जंताशी असोसिएटेड आहेत. त्यामुळे पिडियाट्रिशियनच्या सल्ल्याने जंताचं औषध घ्यायचंय, आहारामध्ये कलरफुल फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचा वापर करायचा आहे आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि पाणी. मुलं पाणी प्यायचं विसरतात, त्यांना कंपल्सरी पाण्याचं महत्त्व पटवून देऊयात. पाणी प्यायला उद्युक्त करूयात. पाणी हे पाण्याच्या स्वरूपातच जाऊ देत. त्याच्यामध्ये काहीतरी कुठलं तरी पावडर घालून आणि त्याच्यामध्ये कलरफुल काहीतरी शुगर घालून आपण काही नको करायला. नॉर्मल पाण्याची टेंडन्सी वाढवूयात.